एव्हरचा उपयोग हा वाक्यात कधीही किंवा कोणत्याही वेळी या उद्देशाने केला जातो। तसेच एव्हर हे मोस्टली क्रियापदाच्या अगोदर येते, जसं की इट इज द वर्स्ट फिल्म आय हॅव एव्हर सीन, म्हणजे मी पाहिलेला हा सर्वात वाईट चित्रपट आहे। या वाक्यात मी आजपर्यंत कधीही पाहिलेला हा सर्वात वाईट चित्रपट आहे हे दाखवण्यासाठी एव्हरचा वापर केला जातो। आता आपण एव्हरचा उपयोग WH फॅमिलीसोबत कसा करतात ते पाहू। WH फॅमिली या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा। पहिला WH फॅमिली शब्द आहे व्हॉटएव्हर। येथे व्हॉट म्हणजे काय, म्हणून व्हॉटएव्हर म्हणजे जे काही, जसं की ही इज गुड ॲट व्हॉटएव्हर ही डज, म्हणजे तो जे काही करतो त्यात तो चांगला असतो। पुढील WH फॅमिली शब्द आहे व्हेनेवर। येथे व्हेन म्हणजे केव्हा, म्हणून व्हेनेवर म्हणजे जेव्हा कधी, जसं की व्हेनेवर यू कम आय एम रेडी, म्हणजे तू जेव्हा कधी येशील तेव्हा मी तयार आहे। पुढील WH फॅमिली शब्द आहे वेअरएव्हर। येथे वेअर म्हणजे कोठे, म्हणून वेअरएव्हर म्हणजे जिथे कुठे किंवा कुठेही, जसं की वेअरएव्हर ही वेंट ही टूक हिज डॉग विथ हिम, म्हणजे तो कुठेही गेला तरी तो त्याच्या कुत्र्याला घेऊन जातो। पुढील फॅमिली शब्द आहे हुमएव्हर। येथे हुम म्हणजे कोणाला, म्हणून हुमएव्हर म्हणजे ज्याला कोणाला, जसं की ही विल रिकमेंड हुमएव्हर यू सजेस्ट, म्हणजे तुम्ही ज्याला कोणाला सुचवाल त्याची तो शिफारस करेल। पुढील WH फॅमिली शब्द आहे हुएव्हर। येथे हु म्हणजे कोण, म्हणून हुएव्हर म्हणजे जो कोणी, जसं की अ प्राइज विल बी गिवन टू हुएव्हर सॉल्व द रिडल्स, म्हणजे जो कोणी कोडे सोडवेल त्याला बक्षीस दिले जाईल। पुढील WH फॅमिली शब्द आहे हुजएव्हर। येथे हुज म्हणजे कोणाचे, म्हणून हुजएव्हर म्हणजे ज्याचे कोणाचे, जसं की हुजएव्हर कार धिस इज गेट इट आउट ऑफ हिअर, म्हणजे ही ज्याची कोणाची गाडी आहे तिला येथून बाहेर काढा। पुढील WH फॅमिली शब्द आहे विचएव्हर। येथे विच म्हणजे कोणते, म्हणून विचएव्हर म्हणजे कोणताही, जसं की इट टेक 3 hours विचएव्हर रोड्स यू टेक, म्हणजे तुम्ही कोणताही रस्ता घ्या यासाठी 3 तास लागतात। पुढील WH फॅमिली शब्द आहे हाऊएव्हर। येथे हाऊ म्हणजे कसे, म्हणून हाऊएव्हर म्हणजे तथापि, जसं की आय एम गोइंग टू बाय अ कार हाऊएव्हर आय विल हॅव टू यूज ऑल माय सेविंग, म्हणजे मी एक कार खरेदी करणार आहे तथापि मला माझी सर्व बचत वापरावी लागेल। आता आपण पाहूया एव्हरची निगेटिव्ह सेंटेन्स नेवर म्हणजे काय। एव्हरचं निगेटिव्ह म्हणजे नॉट एव्हर, म्हणजेच कधीही नाही, ज्याला आपण नेवर असं म्हणतो, जसं की आय विल नेवर शॉप ॲट दॅट स्टोअर अगेन, म्हणजे मी पुन्हा त्या दुकानात कधीच खरेदी करणार नाही। येथे दुकानात कधीच खरेदी न करण्याचे दर्शविले जात आहे, म्हणून येथे नेवरचा वापर केलेला आहे। तसेच ही नेवर टर्न अप, तो कधीच आला नाही, येथे त्याच्या कधीच न येण्याचे दर्शविले जात आहे, म्हणून येथे नेवरचा वापर केलेला आहे। आता आपण पाहूया फॉरेव्हर म्हणजे काय। फॉरेव्हर म्हणजे कायमचं, जी गोष्ट पूर्ण आयुष्यभरासाठी कायमची आहे असं सांगितलं जातं त्यावेळी फॉरेव्हरचा वापर केला जातो। फॉरेव्हर हे नेहमी वाक्याच्या शेवटी वापरतात, जसं की आय थिंक दॅट वी विल लिव्ह टुगेदर फॉरेव्हर, म्हणजे मला वाटते की आपण कायमचे एकत्र राहू। येथे कायमचे एकत्र राहण्याचे दर्शविले जात आहे, म्हणून येथे फॉरेव्हरचा वापर केलेला आहे। तसेच द डेझर्ट सीम्स टू गो ऑन फॉरेव्हर, वाळवंट कायमस्वरूपी जात असल्याचे दिसत आहे। येथे वाळवंट कायमस्वरूपी जाण्याचे दर्शविले जात आहे, म्हणून येथे फॉरेव्हरचा वापर केलेला आहे।